आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक नियोजन बैठकीत सुहास कांद्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जास्त संख्येने शिवसैनिक आणण्यासाठी सज्जडदम। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। रत्नागिरीत माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईकांची एसीबी चौकशी संपली। तब्बल 7.5 तास एसीबीकडून चौकशी। दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होती चौकशी। संपत्तीच्या अनुषंगाने कागदपत्र सादर केली। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली। याचिका फेटाळल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा। जरांगे पाटील वापरत असलेली गाडी वाळू माफियांची। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर आरोप। जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट। वाळू माफियांचा आका कोण याचा शोध घेतला पाहिजे, हाकेंची प्रतिक्रिया। शब्द आता परत मला वाटतं या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे, तर या आकाचा शोध घेतला गेला की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे। आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागे जर असे माफिया गुंड आणि फक्त वाळू ओढण्यापुरतं मर्यादित नाहीये। किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या सर्वांना एसआयटी कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस। 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीचे 8 पथक तयार। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवल्याचा सोमय्यांनी केला होता आरोप। रणवीर अलाहाबादियाच्या घरी जात मुंबई पोलिसांकडून चौकशी। रणवीर अलाहाबादिया समर रैना चौकशीसाठी हजर न झाल्यानं पोलिसांचं पथक पोहोचलं घरी। इंडियाज गॉट लेटेंट शो मधील 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। लवकरच नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावणार। कार्यक्रमातील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात कारवाई। एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती निराधार। नव्या तंत्रज्ञानाने अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार। एआय कृती परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे। नव्याने गाभारा बांधकामासाठी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू। पुजारी मंडळाचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांना 5240 सह्यांचं निवेदन।